झी 24 तास एक पाऊल पुढे. प्रेम म्हणजे प्रेम असतं. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण करतायत. प्रेम म्हणजे प्रेम असतं. मृणाल कुलकर्णी यांचा दिग्दर्शिका म्हणून पहिला सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. खूप छान अशी लव्ह स्टोरी तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि सगळे दिग्गज आता आपल्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. मृणालजी, तुमच्यापासून सुरुवात करते. एक दिग्दर्शिका म्हणून पहिला प्रयत्न आणि एक लव्ह स्टोरी, क्या बात आहे, काय सांगाल? ही काही फक्त लव्ह स्टोरी नाही, हे दिस इज मच बियॉन्ड दॅट. आणि ही संपूर्ण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला कनेक्ट होईल अशी कहाणी आहे. आणि माझ्यासाठी प्रेम म्हणजे काय हे तू सुरुवातीलाच विचारलं. माझ्यासाठी प्रेम म्हणजे या तिघांनी मला दिलेली साथ. प्रेम म्हणजे प्रेम असतं. असता विरत जातं, विरता उरतं. प्रेम म्हणजे एक अशी मला वाटतं गोष्ट आहे की जी सदोदित तुम्हाला आनंदी ठेवते, तुम्हाला मनातून तरुण ठेवत असते, तुम्हाला हसत ठेवते. आणि असं प्रेम आजूबाजूला जेव्हा खूप असतं तेव्हा माणूस नेहमी हसत राहतो. रस्ते असतात साधे सरळ, पाऊल फक्त फसतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं. I hate you. सचिन खेडेकर, प्रेमाची व्याख्या कशी? प्रेमाची व्याख्या मला नेहमी असं वाटतं की प्रेम शब्दात सांगता येत नाही, मांडता येत नाही. बाकी अनेक गोष्टी खूप फुलवून सांगता येतात. प्रेम खरं आतल्यात राहतं, कधीतरीच ते समोर येतं. पण ह्या सगळ्यात सिनेमात, अशा विषयाच्या सिनेमात काम करताना प्रेमाच्या अनेक व्याख्या नव्यानं कळतात. हे त्याचा फायदा आहे. अजून काही संपत नाही. आता एवढं सगळं या लोकांनी बोलल्यानंतर मला काही राहिलंच नाही प्रेमाबद्दल बोलण्यासाठी. पण मला वाटतं मग माझं यांच्याविषयी असलेलं प्रेम किंवा फिल्मविषयी असलेलं प्रेम किंवा माझ्या कामाविषयी असलेलं प्रेम, लव्ह इज ऑलवेज अनसेड. हां, ॲक्च्युली. आणि म्हणून मी गप्प बसणार आहे. पल्लवीजी, मृणालजींसोबतचा हा सिनेमा म्हणजे या आधी तर कधी मी पाहिलं नाहीये. मला वाटतं पहिल्यांदा हा सिनेमा त्यांच्यासोबत तुम्ही करताय. एकूणच हा अनुभव कसा होता? एक दिग्दर्शिका म्हणून मृणाल कुलकर्णींना किती रेटिंग? अनुभव मस्त होता. कारण मुळातच जेव्हा माहिती आहे की मृणाल डिरेक्ट करते, सचिन आहे, सुनील आहे, तर मजा खूप येणार आहे ही फिल्म करताना, हे नक्की माहिती होतं. आणि मला वाटतं मृणालला रेट वगैरे मी काही करणार नाही आहे, कारण तिने इतकी वर्ष या इंडस्ट्रीत घालवली आहेत. सो शी डेफिनेटली नोज व्हॉट इट इज ऑल अबाउट. आणि तिने विचारपूर्वक ही नवीन क्षेत्राच्या बाहेर आणखीन काहीतरी करायचा प्रयत्न करते, तेव्हा तिचं कौतुक मला नेहमीच वाटतं. ती लिहितेही चांगलं, तिने निर्मितीही केलेली आहे, दिग्दर्शनही करते, तिच्या घरामध्ये लिटरेचर आहे, अप्रतिम अभिनेत्री आहे. एवढं सगळं असताना तर ह्यानंतर ती काय करणार आहे हा प्रश्न माझ्यासमोर जास्ती मोठा आहे की ती नेमकं आता ह्यापुढे काय करणार आहे त्याची उत्सुकता मला आहे. सो आय थिंक शी इज डन अ व्हेरी गुड जॉब. सचिनजी, तुम्हाला आम्ही अनेकदा वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिलं, पण लव्ह स्टोरीमध्ये खूप कमी पाहिलं आम्ही काम करताना. त्यामुळे हा अनुभव कसा होता आणि काही वेगळेपणा जाणवला का रोल करताना, किंवा तो रोल कुठे कॅरी केला? नाही, मला हे खरं आहे की माझ्याकडे अशी लव्ह स्टोरी किंवा प्रेमाची गोष्ट असं अभावानेच माझ्या वाट्याला येतं. पण पूर्वी टेलिव्हिजनमध्ये मी असं खूप काम केलं होतं, पण बऱ्याच वर्षात कुणी असं रोल ऑफर केला नाही किंवा अशा प्रकारची कथाही आली नाही. तर त्याची मजा वाटते आता. खरं अनेक वेळेला सीन करताना असं मला वाटलं की अरे बापरे, हे पुन्हा एकदा आठवावं लागतंय किंवा असं मला होतं हेही आठवावं लागतंय. तर त्या सगळ्या दृष्टीने पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिया, थोडीशी रिव्हिजिट, अशा गोष्टी होत्या. पण त्यामुळे रिफ्रेशिंग वाटलं मला. खूप आनंद, म्हणजे मला बऱ्याच दिवसांनी असं नट म्हणून वाटलं की आपल्या चेहऱ्यावर आनंद येणं किंवा आतून आपल्याला आनंदी वाटणं हे खरं किती वेगळं फिलिंग आहे. म्हणजे ॲक्टिंग करताना नेहमी आता मला असं वाटतं की आय एम टेन्स्ड, माझ्या अशा शिरात आणल्या जात आहेत किंवा मी खूप स्ट्रेन करतोय. पण हॅपीनेस ऑन कॅमेरा इज अ गुड फिलिंग. च्या बाजूला जो अभिनेता आहे त्याला जास्त करून प्रेक्षक लव्ह स्टोरीज मध्ये बघायला खूप
प्रेक्षकांना आवडतं, पण सुनील या कॅरेक्टर विषयी काय या कॅरेक्टर विषयी मी खरं सांगेन की मला खूप प्रेम करण्याची इच्छा आहे, पण ते तितकं मला जमत नाही आहे. असं थोडंसं काहीसं त्रांगडं झालेलं आहे माझं त्या फिल्ममध्ये. पण मे बी म्हणजे तो एक त्या मुलाचा किंवा त्या व्यक्तीचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे असंच मला वाटतं. आणि तीच तर खरं तर गंमत आहे की प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळ्या पद्धतीनं या फिल्ममध्ये मांडलेलं आहे. आणि ते जितक्या म्हणजे तुम्ही बघाल तसं, म्हणूनच ते प्रेम म्हणजे प्रेम असताना एक उद्गारचिन्ह आणि एक प्रश्नचिन्ह सुद्धा आहे. त्यामुळे मे बी आता त्यावरती ठरेल की प्रत्येकाचं प्रेम कसं आहे ते. एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट या फिल्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ती म्हणजे तो प्रमोशनल गाणं, जिथे तुम्हा चौघांनीही खूप तुमचा छान आवाज असा दिलेला आहे. त्याची एक छोटीशी झलक जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी. प्रेम 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 बाबा प्रेम, हा हा प्रेम, हा हा प्रेम 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 प्रेम. हे प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे प्रेम असतं. 1 प्रेम 2 प्रेम 3 प्रेम 4 कशाला हलफडा छोड दे ना यार. 5 प्रेम 6 किती? 7 प्रेम 8 याच्या पुढे नाही आठवत आहे. भले भले जेर झाले लागली त्यांची वाट, ही सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन येत नाहीये. चला, या फिल्मसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तेव्हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येतोय. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वनेसह जयंती वागधरे, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.